खामगाव ते उंडवडी या महामार्गावर भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना योग्य मोबदला शासनाकडून देण्यात येणार आहे. ठिकाणी प्रमोशन नंतर आज पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा छोटासा सन्मान करावा अशा प्रकारची ग्रामस्थांच्या वतीनं सूचना आली आणि या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय. तो सन्मान आपले वसंतप्पा कांबळे यांनी करावा अशा प्रकारची विनंती करतो. सन्मान रोहिदास जाधव यांनी करावा अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी आलेले भूसंपादन विभागीय अधिकारी त्याचप्रमाणे उंडवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि उंडवडी खामगाव ते पिंपळगाव भूसंपादन करण्यात आलेले आहे. या मार्गावर असणाऱ्या शेतजमीन भूसंपादन करण्यात आलेली आहे आणि त्या शेतजमिनीचा मोबदला त्या शेतकऱ्यांना त्यांना मिळावा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून हे शासनाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आलेले आहेत आणि त्यांना शासनाचा नियोजन आणि शासनाने दिलेला मोबदला कशा प्रकारे आहे, तुमची जमीन किती भूसंपादन झालेली आहे आणि त्या जमिनीचा मोबदला किती तुम्हाला मिळालेला आहे या संदर्भात सर्व उंडवडी ग्रामस्थांची चर्चा करून त्यांना त्यांचे कायदेशीर प्रोसिजर तयार करून एकवार केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा ही प्रक्रिया भूसंपादन विभागाच्या माध्यमातून केली जात आहे. त्या ठिकाणी उंडवडी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. याबद्दल नेमकी भूमिका कशा प्रकारे आहे ती थोडक्यात सांगावी. आज तसं वास्तविक पाहिलं तर हा रस्ता पूर्वीपासूनचा असणारा आणि हा आमदार साहेबांनी हा रस्ता जवळजवळ आपल्या ह्या उंडवडी गावाला 10 कोटी भूसंपादन 10 कोटी रस्त्याला इथं परत 7 कोटी म्हणजे 27 कोटी आणि परत 2.5 कोटी असं 30 कोटी असे एकूण 30 कोटी तर त्या शेतकऱ्यांना 10 कोटीचा मोबदला या ठिकाणी देणार आहेत. आणि ही प्रक्रिया करत असताना साहेबांनी गायकवाड साहेब असतील, खबिले साहेब असतील, यांनी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी देखील त्यांना रोडच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण न आणून देता अगोदर तर गावकऱ्यांनी सांगितलं पैसे नाही मिळाले तरी चालतील पण रस्ता व्हायला पाहिजे. रस्ता होणं महत्वाचं आहे, गरजेचं होतं. तरी हे म्हणजे आपल्या दौंड तालुक्याचे आमच्या गावचेच आमदार म्हटले तरी काय वावगं ठरणार नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज ह्या उंडवडी गावाला 30 कोटीचा निधी या ठिकाणी दिला. शेतकऱ्यांचं बी समाधान झालेलं आहे. शेतकरी आज खुशीत आहे आणि परत खबिले साहेब आपल्या ह्या परिसरामध्ये आले तोही आनंद फार मोठा आहे. कारण का कामं होत असतात, काम करण्याची पद्धत ही वेगळी असते. तर त्यांचं गायकवाड साहेब असतील, खबिले साहेब असतील, वेळोवेळी या ठिकाणी रोडवरती काम चालू असताना देखील त्यांच्या चक्र कायमस्वरूपी चालू या ठिकाणी असतात. तर आज या ठिकाणी ते आले सर्वांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. खबिले साहेब, तुम्ही उंडवडी गावामध्ये आलात, शेतकऱ्यांना भेटलात, हे काम करत असताना तुमचा काय अनुभव आहे? इकडून चांगलं आहे. काम करत असताना रस्त्याचं काम करताना लोकांनी भरपूर मदत केली. आपलं भूसंपादन झालेलं नसताना सुद्धा लोकांनी आपल्याला काम करायला परमिशन दिली आणि आता त्याच परिभाग म्हणून आता आपण भूसंपादनाची एका गावाची आता उंडवडी गावाची मंजुरी मिळालेली आहे आणि त्याची रक्कम वाटप लवकरच करण्यात येत आहे. हे काम जवळजवळ 3-4 वर्षापासून ही प्रक्रिया चालू आहे आणि आता हे शेवटचा टप्पा म्हणायचा काम. बरं, या टप्प्यामध्ये आता जे ऍफिडेव्ह करून मागितले जातात, ऍफिडेव्ह करून घेतल्याच्या नंतर किती दिवसात त्यांचा मोबदला मिळेल असं काय? असं सांगता येत नाही, तरी पण जेवढा अपडेट लवकर देता येईल तेवढं द्या. म्हणजे मार्चला निधी येत असतो त्यावेळेला ते होऊन जाईल. म्हणजे एप्रिलमध्ये वगैरे खरेदी खत वगैरे करता येतील. जेवढं लवकर देतील लोक तेवढं आपण पुढची प्रोसेस मागणी करायला लागेल आम्हाला पैशाची शासनाला. ते शासनाचे पैशाची आले की मग आपण पुढची प्रोसेस त्याला आपलं अपडेट कधी पोहोचते त्याच्यावर पुढचं सगळी. सरासरी किती शेतकरी आहेत या मार्गात उंडवडी गावातले? 37 गट आहेत. 37 गट आहेत, परंतु त्याच्यामध्ये शेतकरी आणि काय काही हिस्सेवारी असतील किंवा कुणाचे हिस्से किती आहेत हे अवलंबून आहेत. काहींचे खरेदी खत झालेत
आणि सातबाऱ्यावर नावं दिसतात, परंतु ऍफिडेव्हिट मध्ये ते बदलून द्यावं लागेल आपल्याला. म्हणजे चालू सातबाऱ्याप्रमाणे जे नाव आहेत त्यांना तो मोबदला मिळणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी उंडवडी गावामध्ये खामगाव ते उंडवडी आणि पिंपळगाव हा महामार्ग चालू आहे. काम पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची एकवर झालेल्या जमिनीचा मोबदला काही दिवसातच मिळणार आहे. त्याची प्रक्रिया भूसंपादन विभागाच्या माध्यमातून केली जात आहे. खामगाव ते उंडवडी हा होणारा महामार्ग लगत असलेल्या शेतकऱ्यांची मोबदला देण्यासाठी प्रशासन उंडवडी गावामध्ये उपलब्ध झाले असून या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याची माहिती घेऊन चर्चा केली जात आहे. शेतजमीन ही एकवर झालेली आहे आणि त्या एकवर झालेल्या शेतजमिनीचा मोबदला प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मिळावा कायदेशीर प्रक्रिया राबवणे सुरू आहे. सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आपल्याकडे आज तुमच्या भूसंपादनाच्या कामाच्या निमित्तानं आपल्याकडे पूर्वी ज्युनियर इंजिनियर म्हणून काम पाहत असलेले माननीय श्री कबिले साहेब यांची मध्यंतरीच्या काळामध्ये पनवेल मुंबईच्या बाजूला बदली झाली होती. बदली होताना बढती झाली होती, म्हणजे प्रमोशन मिळालं होतं. प्रमोशन नंतर त्यांनी काही काळ तिकडे काम करण्याचा प्रयत्न केला. दादांच्या कामाची पद्धती आणि यांच्या कामाची पद्धती याची सांगड म्हणून खरं तर साहेबांची यायची इच्छा असेल तरी सुद्धा दादांनी प्रयत्न करून या इच्छेला या ठिकाणी बळ देण्याचा प्रयत्न करून आपल्या सेवेमध्ये पुन्हा साहेब प्रमोशनवर म्हणजे वरच्या पोस्टवर, आता खरं तर तालुक्यामध्ये 2 प्रमुख अधिकारी असतात, त्यातला आपला विभाग साहेबांकडे या ठिकाणी सुपूर्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि साहेब आपल्याकडं मला वाटतं गेले 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत. आपली अनेक प्रकारची कामं सुरुवात करतानाही साहेबांनीच केली होती आणि आता ती पूर्ण करण्याच्या दिशेनं खरं तर सर्वस्वी जबाबदारी आता साहेबांवरच आपण या ठिकाणी टाकलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. साहेबांकडून आपल्याला निश्चितपणानं या सगळ्या कामांच्या पूर्ततेच्या संदर्भामध्ये चांगलं सहकार्य लाभणार आहे, आतापर्यंतही लाभत आलेलं आहे. आपण पूर्णत्वाच्या दिशेनं या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. साहेब या ठिकाणी प्रमोशन नंतर आज पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा छोटासा सन्मान करावा अशा प्रकारची ग्रामस्थांच्या वतीनं सूचना आली आणि या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय. आपले वसंतप्पा कांबळे यांनी करावा अशा प्रकारची विनंती करतो. त्यानंतर ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं कागदपत्राची धुरा आहे, चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी गायकवाड साहेबांनाही करेल. शेतकरी लोक असतात, त्यांना समजत नाही, वाचता येत नाही, वाचलं तर काय करावं हे कळत नाही. समोर कोणाला विचारायला गेलं तर त्यांच्याकडून योग्य पद्धतीने मदत होईल यामध्ये वेळोवेळी शंका निर्माण होत असतात. कोणावर आक्षेप घेतोय अशा प्रकारचा भाग नाही, पण तुम्हीच त्यांना चांगल्या पद्धतीने फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटल्यानंतर सगळ्यांना मदत करा अशा प्रकारची विनंती पहिली करणार आहे. त्यांच्याकडूनही चांगलं सहकार्य लाभतंय, त्यांचाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय. तो सन्मान रोहिदास जाधव यांनी करावा अशा प्रकारची विनंती करतो. आज या ठिकाणी तुम्ही आधार न्यूजच्या ह्याच्यातून माध्यमातून या ठिकाणी गुंडवडी गावामध्ये आला माहिती दिली, त्याबद्दल आम्ही तुमचाही या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तरी गुंडवडी गावच्या वतीने तो सत्काराचा स्वीकार आपण करावा. आपला सत्कार माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड यांनी करायचा आहे. रामकृष्ण. आधार न्यूजचे जाऊन खूप खूप आभार. बालाजी गोडके यांचा या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे, तरी त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा. पाटील आणि सरांच्या हाताने करायचं.
सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत, सर्वांचा आभार मानतो. साहेब या ठिकाणी वेळेत वेळ काढून या ठिकाणी खरं तर सर्वांमध्ये सहभागी झालेत. साहेबांचं, गायकवाड साहेबांचं, सर्वांचंच या ठिकाणी आभार मानतो. जन आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.